मित्रांनो, सुरमईसारखी टेस्ट लागणारा हा वाला मासा डॅमचा मासा आहे आणि पप्पानी घेऊन आणला आहे. तो एक नंबर अशी रेसिपी एकदम सिंपल याच्यामध्ये करतो आहे. सुरुवातीला काय करतो, बेसन घेतले अर्धी वाटी आणि अर्धी वाटी बेसनमध्ये आपण आगरी मसाला, काश्मीरी मिरची पावडर, हळद, त्यानंतर धने जिरा पावडर, गरम मसाला, चाट मसाला, हे सगळे मसाले आपण ॲड करतो आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी याच्यामध्ये ॲड करा, लेमन ज्यूस टाका किंवा कोकम याच्यामध्ये ॲड करा, पाणी, आणि आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं एक झाकण आपण असतो ना तेवढं तेल टाकायचं आहे आणि पाणी वगैरे टाकून मसाला पूर्ण लबलबीत असं करून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि हा मसाला आपल्याला फिशवरती ॲड करायचा. तर तुम्ही याच्यामध्ये कोणतीही फिश फ्राय करू शकता, तुम्हाला हवी ती फ्राय करा, तुम्हाला जी पाहिजे ती करू शकता. ही वाली करतो, ही दिसायला सुरमई आहे. भरपूर लोकांनी कमेंटमध्ये मला सांगितलं की ही सुरमई आहे, पण सुरमई नाही आहे मित्रांनो, ही दुसरा मासा आहे कोणता तरी, मला नाव नाही माहिती आहे. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगा. ह्याच्यावरती आपण थोडीशी खसखस लावतो आहे. तुम्ही रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून पण लावू शकता. माझ्याकडे खसखस अवेलेबल होती, खसखस लावतो आहे. त्याच्यानंतर याच्यावरती तांदळाचं पीठ मी वरतून थोडंसं जस्ट छिडकणार आहे. छिडकण्या एवढ्यासाठी की वरची कोटिंग थोडी ड्राय व्हायला पाहिजे आणि देन ते क्रिस्पी व्हायला पाहिजे. तर थोडंसं वरतून लावतं आहे, ती नंतर तुम्हाला दिसणार पण नाही की लावलं होतं म्हणून. त्यानंतर तेलावरती आपल्याला ठेचून घेतलेला लसूण ॲड करायचा आहे. मस्त लसणाचा फ्लेवर आला पाहिजे ऑइलला. त्याच्यानंतर लसूण साईडला करून मी फिश ॲड करतो आणि फिशला मस्त लो मिडियम फ्लेमवरती फ्राय करायचं जोपर्यंत तो क्रिस्पी होत नाही एक बाजूनी. देन त्याला पलटी करून घेतो आणि सेकंड बाजू पण तसंच टाईपचे आपल्याला हे करायचे. आता मसाला सगळा मेन असतो. जो मसाला मी दाखवला तो तुम्ही ट्राय करा, त्या पद्धतीने ट्राय करून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. आणि मसाला तुमच्याकडे अग्रिकोली नसेल तर लाल तिखट यूज करा. मजा करा, एन्जॉय करा आजचा संडे. अशी फिश फ्राय बनवा मजेदार अशी, आणि कमेंट करून सांगा कोणती फिश होती, मला माहिती नाही आहे पण.